गोंदिया जिल्ह्याला वादळी वाऱ्याचा तडाखा बसलाय। आंब्याच्या बागासह धान पिकाला मोठा फटका बसलाय। अनेक घरांवरची छतं उडून गेली आहेत, तर विद्युत खांब पडल्यामुळे एका बैलाचाही मृत्यू झाला। केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द केल्यानंतर देखील कांद्याच्या भावात सुरू असलेली घसरण काही थांबत नाहीये। येवला बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटल 150 रुपयांचा भाव मिळतोय। त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांना कांदा न विकता शेळ्यांना खायला घालून संताप व्यक्त केला। मनसरच्या डिंभे डाव्या कालव्याला असलेल्या शाखा कालव्याचं लॉक तोडण्याचा प्रयत्न आंदोलक शेतकऱ्यांनी केला। पाणी सोडण्याच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलकांनी माघार घेतली। मात्र तुमच्या कोंबड्यांची पहाट होऊ द्या आणि आम्हाला पाणी मिळू द्या, असा टोला शेतकऱ्यांनी लगावला। कराड तालुक्यातल्या साकुर्डी ग्रामपंचायतीनं 3 महिन्यांपूर्वी डॉल्बी बंदीचा निर्णय ग्रामसभेत एकमतानं घेतलेला होता। मात्र त्यानंतर वादावादी झाल्यामुळे पुन्हा एकदा ग्रामपंचायतीनं डॉल्बी बंदीचा निर्णय मागे घेतलाय। रायगडच्या समुद्र किनाऱ्यावरती पर्यटकांनी मोठी गर्दी केली। उन्हाळी सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगार, अलिबाग या समुद्र किनाऱ्यावरती गर्दी केली आहे। पंढरपुरातील कॉरिडॉरच्या सर्वेक्षणाचं काम 3 आठवड्यात पूर्ण केलं जाणार आहे। यावेळी संभाव्य बाधित नागरिकांनी सविस्तर माहिती देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत। राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यात मंत्री गोगावलेंच्या रोजगार हमी खात्याला पैकीच्या पैकी गुण मिळालेत। त्यामुळे शिवसैनिकांनी महाडमध्ये आनंद साजरा केला। महाबळेश्वर ते तापोळा मार्गाच्या रुंदीकरणाचं काम पूर्ण झालंय। त्यामुळे वाहनधारकांना मोठा फायदा झालाय। यापूर्वी ट्रॅफिकमुळे 26 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी 1.5 ते 2 तास लागायचे। आता मात्र प्रवास सुसाट झाल्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केलं। शिर्डीच्या साईबाबा संस्थानला धमकीचा मेल आल्यानंतर आता साई मंदिरात सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाते। शिर्डीत दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची तपासणी करूनच त्यांना प्रवेश दिला जातोय। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अरुण जगतापांच्या कुटुंबियांची भेट घेतली। अजित पवारांनी जगताप कुटुंबियांचं सांत्वन केलं। यवतमाळच्या उमरखेड नगरपालिकेत एका तरुणाला शॉक लागला। त्यामुळे नगरपालिकेच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं। दरम्यान जखमी तरुणावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। एसटी कामगार संघटनेचं 2 दिवसीय अधिवेशन माणगावला भरवण्यात येणार आहे। 5 आणि 6 मे या दोन्ही दिवशी माणगावला अधिवेशन असेल। यासाठी राज्यभरातनं 40 ते 50 हजार कर्मचारी हजेरी लावतील। सिल्लोड शहरात होऊ घातलेल्या श्री संवेगवर्धक कुंथुनाथ जिनालयाच्या प्राणप्रतिष्ठापना आणि अष्टांनिका महोत्सवाला सुरुवात झाली आहे। कुंभस्थापना, अखंड दीपक स्थापना, नंदावर्त पूजन इत्यादी विधी मोठ्या उत्साहात पार पडले। अमरावतीत सुरू असलेल्या ऑल इंडिया फेडरेशन कबड्डी स्पर्धेचे आज अंतिम सामने होत आहेत। त्यावेळी कबड्डी स्पर्धेला उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित राहणार आहेत। जळगावच्या नशिराबादमध्ये पेठ भागात खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी 12 गाड्या ओढण्यात आल्या। दरम्यान मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या नगररचना विभागात दाखल होणाऱ्या गुंठेवारीच्या फायलींना यापुढे ऑनलाईन मंजुरी दिली जाणार आहे। महापालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी तसा निर्णय घेतलाय। पुणे ते मुंबई रेल्वे प्रवास करणाऱ्या चाकरमानी रेल्वेच्या वेळापत्रकाबाबत त्यांनी तक्रार केली आहे। यावेळी मनसे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन देण्यात आलं। महाबळेश्वरमध्ये 3 दिवसीय पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी मंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत शोभायात्रा काढण्यात आली। मोठ्या संख्येनं पर्यटकांनीही हजेरी लावली। पुणे जिल्ह्यामध्ये उन्हाचा कडाका वाढलाय। त्यामुळे सिंहगड, पानशेतच्या जंगलातील वन्यजीवांची खाद्य आणि पाण्यासाठी वणवण सुरू आहे। प्राण्यांसाठी पाणी सोडण्यात आलंय। गेल्या 2 महिन्यांपासून मुंबईतलं तापमान वाढलंय। त्यामुळे नागरिक हैराण झाले। उन्हामुळे काहींना डोकेदुखीचा त्रास सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत। त्याचसोबत काही नागरिकांना घसादुखीचा सुद्धा त्रास होतोय। विषाणूच्या संसर्गाचे रुग्ण सुद्धा वाढल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे। हवामान विभागानं वर्तवलेल्या अवकाळी पावसाचा अंदाज नागपूरकरांसाठी 6 दिवसांचा खरा ठरलाय। शहरातील काही भागात गारपीट तर काही भागात वादळासह जोरदार पावसानं हजेरी लावली। पुणे जिल्ह्याच्या तापमानात 2 अंशांनी घट झाली, तर पुढील 4 दिवसात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यामुळे पुणेकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय। नागपूरसह विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली, तर देशात मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशसह 19 राज्यांमध्ये वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आलाय।
अमूल पाठोपाठ आता गोकुळच्या दूध दरात सुद्धा वाढ करण्यात आली आहे. प्रति लिटर 2 रुपयांची वाढ झाली आहे. गोकुळ ब्रँडच्या सर्व पॉलिथिन पॅकिंगमधील फुल क्रीम आणि गाय दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर भार पडणार आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 सुरू होताच शालेय साहित्य महागलंय. त्यामुळे यंदा खिसा चांगलाच रिकामा होणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षासाठी वह्या, पुस्तकं, दप्तर, गणवेश, बूट खरेदीला सुरुवात झाली आहे. भारतात विक्री होणाऱ्या कोणत्याही पॅकबंद वस्तूवरती MRP लिहिलेली असते. त्या किमतीपेक्षा अधिकचे पैसे आकारणं नियमबाह्य आणि बेकायदेशीर आहे. कुलिंग, लोकेशन, सर्व्हिस अशा कोणत्याही कारणांचा समावेश करून ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे आकारले जाऊ शकत नाहीत. मात्र जर कोणी पैसे आकारलेच तर आता तक्रार करता येणार आहे. डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑनलाईन व्यवहारांवरती भर दिला जातो. मात्र असं असताना दुसरीकडे नागपूर जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालकांनी डिजिटल पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय. 10 मे पासून जिल्ह्यातील कोणत्याही पेट्रोल पंपावरती डिजिटल पेमेंट स्वीकारलं जाणार नाही. मुंबईत प्रवास करणाऱ्या लाखो रेल्वे प्रवाशांसाठी आणि विशेषतः नीट परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. परीक्षा आज असल्यामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक नाही. मध्य रेल्वेवरच्या मोटर बंदी आजपासून पुकारलेलं ओव्हरटाईम बंद आंदोलन मागे घेतलंय. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय. रेल्वे प्रशासन आणि संघटनांमध्ये झालेल्या बैठकीनंतर मोटरमनच्या मागण्या मान्य करत तोडगा काढण्यात आला. यामध्ये मोटरमनच्या केबिनमध्ये बसवण्यात येणाऱ्या सीसीटीव्हीचा वापर शिस्तभंग आणि दोषारोपाच्या पुराव्यासाठी केला जाणार नसल्याची ग्वाही प्रशासनानं दिली. पहलगाममधील हल्ल्यानंतर हर्षवर्धन सपकाळांनी सरकारवरती हल्लाबोल केला. केंद्र सरकारनं आता जबाबदारी झटकू नये. ही उणीधुणी काढण्याची वेळ नाही. संपूर्ण देश सरकारच्या पाठीशी आहे. तुलना करणं म्हणजे राष्ट्रीय पाप आहे आणि भाजपनं हे पाप करू नये अशी खोचक टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. राष्ट्रवादीत महायुतीच्या विरोधात लढलेल्या उमेदवाराला पक्षप्रवेश दिल्यामुळे गिरीश महाजनांनी नाराजी व्यक्त केली. अजित पवारांनी प्रोटोकॉल भंग केल्याचंही त्यांनी म्हटलं. महाराष्ट्राची धुरा जाणत्या नेत्याकडे आहे असं म्हणत शिवेंद्रराजे भोसले यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक केलं. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये काय हवंय ते त्यांना कळतं. त्यांचं नेतृत्व राज्यासाठी आहे आणि आतापर्यंत झालेले नेते हे आपल्या विभागापुरतेच मर्यादित होते अशी टीका शिवेंद्रराजेंनी केली. सोलापूर पालिकेकडनं पाणी वाया घालवणाऱ्या नागरिकांना 200 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे आता पाण्याची नासाडी करणाऱ्यांवरती चांगलाच चाप बसणार आहे. पुण्यामध्ये सुट्ट्यांमुळे एसटीनं प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. पुणे एसटी आगारात एकाच दिवसात तब्बल 2.15 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. तर पुणे विभागातील 781 बस गाड्यांनी 3,19,000 किलोमीटरचा प्रवास केला. प्रवाशांनी रद्द केलेल्या तिकिटातून पुणे रेल्वे विभागाला 62 कोटी 70 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं. तिकीट रद्द केल्यामुळे मागील आर्थिक वर्षात 50 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं होतं. यंदा रद्द केलेल्या तिकिटांमध्ये 12 कोटींची वाढ झाली आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरात नो पार्किंग झोन सुरू करण्यात आलाय. अधिकृत पार्किंग वगळता 200 मीटर भागात नो पार्किंग झोन करण्यात आलाय. नियम मोडून पार्किंग केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आरटीईचे 5,000च्या वरती प्रवेश आहेत. 7 मे पर्यंत प्रवेश घेण्याची मुदत आहे. दरवर्षी होणारा विलंब यंदा टाळण्यात आला असून प्रक्रिया वेळीच पार पडतेय. धान्य साठवण्यासाठी पत्र्याच्या कोठी बाजारात आल्यात. मात्र धान्यासोबत कोठीचे भाव देखील वाढलेत. तरी देखील शेतकरी घरोघरी पत्र्याच्या कोठीला पसंती देत आहेत. भात आणि कडधान्यासाठी ग्रामीण भागात कोठी विकत घेतली जाते. कोटिंग पत्र्याचे भाव 30 रुपयांनी वाढलेत. रायगड जिल्ह्यामध्ये पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे पूर आणि दरड कोसळणं अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि जीविताचं नुकसान होतं. हा धोका कमी करण्यासाठी किनारी भागांमध्ये बांबू लागवड करण्यात येणार आहे. 35 लाख रोपांची लागवड केली जाणार आहे. ठाणे महापालिकेनं धोकादायक इमारतींची वर्गवारी जाहीर केली आहे. यादीमध्ये 87 इमारती अति धोकादायक असल्याची माहिती मिळाली आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 8 विभागात वेळच्या वेळी साफसफाई आणि डागडुजी करण्यात येत नसल्यामुळे अनेक विहिरींची पार दुर्दशा झाली आहे. एकूण 94 विहिरींपैकी घणसोली गावातील 3 बावडी परिसरात दुर्गंधीयुक्त घाण पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. मुंबई पालिकेच्या 25 प्रसूतीगृहात सोनोग्राफी यंत्रांचा पुरवठा करण्यासाठी सुधारित निविदा काढण्यात आल्या. खासगी सार्वजनिक तत्वावरती ही सुविधा पुरवली जाणार आहे. पीओपी गणेश मूर्तीवरती बंदीचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले. त्याची अंमलबजावणी करण्यास मागे गणेशोत्सवापासून सुरुवात करण्यात आली आहे. मात्र पीओपी मूर्तीवरती सरसकट बंदी आणल्यास शेकडो वर्षांची कला आणि उंच गणेश मूर्तींची संस्कृती लोप पावेल अशी भीती मूर्तीकारांनी व्यक्त केली आहे.
प्लास्टिक विरोधात पालिकेनं मोहीम सुरू केली. 4 दिवसात 36 किलो प्लास्टिकच्या पिशव्या जप्त केल्या. संबंधितांकडून 30,000चा दंड वसूल केलाय. महापालिकेकडून मान्सूनपूर्व कामांना सुरुवात करण्यात आली. त्यानुसार शहरात नाले सफाई आणि इतर कामं सुरू झाली आहेत. तर रस्त्यालगत असलेल्या मोठ्या झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी पालिकेचे कर्मचारी करतायत. पुणे महानगरपालिकेनं यंदा मिळकत कराची बिलं 1 मे पासून पाठवायला सुरुवात केली असली तरी शहरातील 13,590 मालमत्ताधारकांनी एप्रिल महिन्यात कर भरला असून त्यांच्याकडून 49 कोटी 6 लाख रुपयांची रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे. नवी मुंबई हे महावितरणला राज्यात सर्वाधिक महसूल मिळवून देणारं शहर बनले. असं असताना सुद्धा या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना वीज बिल भरून देखील वीज पुरवठा खंडित होण्याच्या प्रकारांना सामोरं जावं लागतंय. समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते ठाण्यातील आमने या शेवटच्या टप्प्याचं काम पूर्ण झालंय. मात्र अद्यापही वाहतुकीसाठी मुहूर्त मिळालेला नाही. दरम्यान महामार्ग कधी सुरू होणार याची वाहनधारकांना प्रतीक्षा आहे. मुंबईत जागतिक दर्जाच्या स्टुडिओची इकोसिस्टम तयार करण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत प्राईम फोकस सोबत 3,000 कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आलाय. मुंबईत बुलेट ट्रेनच्या कामाला वेग आलाय. बीकेसीतील स्टेशनसाठीच्या खोदकामाचं 76% काम पूर्ण झालंय. यावेळी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कामाची पाहणी केली.